गणगण गणात बोतेच्या गजरामध्ये आज नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ते गजानन भक्तांनी केलेली आहे। लाखोच्या संख्येने गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते संत शेगावी नगरीमध्ये दाखल झाले। गजानन महाराजांच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात व्हावी हाच संकल्प डोळ्यासमोर ठेवून देशभरातून गजानन महाराजांचे भक्त जे आहेत ते शेगावी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। सकाळपासून आपण बघतो या ठिकाणी गजानन महाराजांच्या संत नगरीला जणू काही जत्रेचं स्वरूप आलंय। अशा प्रकारची अलोट अशी गर्दी गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय। दर्शनासाठी जर का आपण या ठिकाणी बघितलं तर तब्बल 5 तासाचा वेळ जो आहे तो या ठिकाणी गजानन भक्तांना लागतोय। त्याचबरोबर जर का श्रीमुखाचं दर्शन घेतलं तर 40 मिनिटाचा अवधी जो आहे तो या ठिकाणी गजानन महाराजांच्या भक्तांना लागतोय। सकाळपासूनच गजानन महाराजांचे भक्त या ठिकाणी गजाननाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळते। नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ते संत नगरी गजानन महाराज यांच्या दर्शनानं व्हावी अशा प्रकारची भावना जी आहे ते गजानन महाराजांच्या भक्तांची आपल्याला पाहायला मिळते। एवढ्या मोठ्या गर्दीला कुठल्याच प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा यासाठी पोलिसांनी देखील खबरदारी घेतलेली आहे। या ठिकाणी सुरक्षा रक्षक जे आहेत ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून बोलण्याचा प्रयत्न करूया। साहेब, नवीन वर्ष, मोठ्या प्रमाणात गर्दी, काय सुरक्षा आहे? नवीन वर्षानिमित्त संत गजानन महाराज मंदिर येथे मोठ्या संख्येने भाविक भक्त शेगाव नगरीमध्ये येत असतात। त्यामुळे इथे शेगाव मंदिराची संत श्री गजानन महाराज मंदिराची सुरक्षा पोलीस दलातर्फे ही चोख प्रमाणे करण्यात येते। काल पासून इथं मोठ्या प्रमाणात गर्दी असल्या कारणाने बुलढाणा पोलीस दलातर्फे चोख बंदोबस्त सकाळपासून रात्री अविरत सुरू आहे। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करण्यात येत नाही आणि काटेकोरपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। भक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून काटेकोरपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडावा त्याची खबरदारी जी आहे ते या ठिकाणी बुलढाणा पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच्याच व्यतिरिक्त जर का आपण बघितलं तर एकादशी, गुरुवार आणि नवीन वर्ष हा तिहेरी आलेला संगम आणि त्या संगमाच्या माध्यमातून गजानन महाराजांच्या संत नगरीमध्ये झालेली मोठ्या प्रमाणात गजानन महाराजांच्या भक्तांची गर्दी, त्यामुळं बुलढाणा जिल्ह्यातील गजानन महाराजांचं शेगाव येथील संत नगरी भक्तांच्या गर्दीने एकी फुलून निघली असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, शेगाव, बुलढाणा।